मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील कविता क्रमांक 1 आनंदाने नाचूया या कवितेचा अभ्यास करणार आहोत। आनंदाने नाचूया, ऐका वाचा। चला गड्यांनो खेळूया, आनंदाने नाचूया। बाग चिमुकली, फुले उमलली, सुंदर फुलली, फुलासारखे होऊया, फुलाभोवती नाचूया। चला गड्यांनो खेळूया, आनंदाने नाचूया। फुलांभोवती भुंगे फिरती, गाणी गाती, तसेच आपण गाऊया, ताल धरोनी नाचूया। चला गड्यांनो खेळूया, आनंदाने नाचूया। आभाळाचे तऱ्हे तऱ्हेचे रंग मजेचे, चला चला रे पाहूया, आनंदाने नाचूया। चला गड्यांनो खेळूया, आनंदाने नाचूया। या सुंदर कवितेचे कवी आहेत के नारखेडे। मुलांनो, आपण आता या कवितेचा अर्थ पाहूयात। चला गड्यांनो खेळूया, आनंदाने नाचूया। मुलांनो, या कवितेमध्ये कवी म्हणत आहे, चला गड्यांनो खेळूया। गड्यांनो म्हणजे मित्रांनो। चला मित्रांनो, आपण काय करूया? खेळूया आणि आनंदाने नाचूया। बाग चिमुकली, फुले उमलली, सुंदर फुलली। बाग, बाग म्हणजे गार्डन, बगीचा। चिमुकली म्हणजे छोटीशी। फुले उमलली, कवी काय म्हणतात की चिमुकली बाग आहे आणि बागेमध्ये फुले उमललेली आहे आणि ती सुंदर फुलली आहे। फुलासारखे होऊया, फुलाभोवती नाचूया। मग आपण काय करायचं आहे? आपण खेळायचं आहे, आनंदाने नाचायचं आहे आणि चिमुकली बागेत फुले उमलले आहेत, सुंदर फुलली आहेत, तर आपण सुद्धा ह्या फुलांसारखे होऊया, फुलांभोवती नाचूया, असं या ठिकाणी कवी म्हणत आहेत। फुलांभोवती भुंगे फिरती, गाणी गाती, तसेच आपण गाऊया, ताल धरोनी नाचूया। फुलांभोवती म्हणजे फुलांच्या आजूबाजूला। भुंगे, भुंगे म्हणजे भोवरे। फिरती म्हणजे फिरतात। या ठिकाणी कवी म्हणत आहेत की फुलांभोवती ज्या प्रकारे भुंगे फिरतात, गाणी गातात, तसेच आपण गाऊया आणि ताल धरोनी नाचूया। आभाळाचे तऱ्हे तऱ्हेचे रंग मजेचे, चला चला रे पाहूया, आनंदाने नाचूया। पुढे कवी म्हणत आहे की आपण आभाळाचे, आभाळाचे म्हणजे आकाशाचे, तऱ्हे तऱ्हेचे म्हणजे विविध प्रकारचे, वेगवेगळे, रंग मजेचे, मजेशीर रंग। आभाळाचे तऱ्हे तऱ्हेचे म्हणजे वेगवेगळे प्रकारचे रंग, मजेशीर रंग। चला चला रे पाहूया, आपण सर्वजण आभाळाचे निरनिराळे तऱ्हे तऱ्हेचे रंग मजेत पाहूया आणि काय करायचंय? आनंदाने
नाचूया असं या ठिकाणी कवी म्हणत आहेत. मुलांनो, कवी नारखेडे यांनी या कवितेतून अतिशय सुंदर संदेश दिलेला आहे. ते आपल्याला म्हणत आहे की चला गड्यांनो खेळूया, आनंदाने नाचूया. आणि खेळताना नाचताना काय करायचं आहे तर आपण फुलांसारखे व्हायचं आहे. चिमुकल्या बागेमध्ये फुलांसारखं होऊन आपण नाचूया, खेळूया असं कवीने आपल्याला या कवितेतून सांगितलेलं आहे. तसेच पुढे कवी म्हणतात की आपण त्या फुलाभोवती जसा भोवरा भुंगा फिरतो त्या प्रकारे आपण सुद्धा फुलांभोवती फिरूया, नाचूया आणि गाऊया. पुढे कवी म्हणतात की आपण आनंदाने खेळताना नाचताना आभाळाचे तऱ्हेतऱ्हेचे वेगवेगळ्या प्रकारचे रंग पाहूयात आणि आभाळाचे विविध प्रकारचे रंगमजेचे पाहताना आपण आनंदाने नाचूया असं सुंदर वर्णन या कवितेतून कवीने केलेलं आहे. मुलांनो, ही कविता तुम्हाला नक्कीच समजली असेल. तुम्ही सर्वजण या कवितेचे वाचन करा. तुमच्या वहीमध्ये ही कविता लिहून काढा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.